हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 33 आपण आज बघत आहोत. आजचा पहिला प्रश्न बघा, पंकज हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा, पंकज हा शब्द कसा तयार झालाय? पंक प्लस ज. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारा. ठीक आहे. तर जेव्हा दुसरे पद कृदंत म्हणजे धातू साधित असते तेव्हा त्याला उपपद तत्पुरुष समास जो आहे ते म्हणतात. ठीक आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी जे असणार आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, संगणकातील पहिला बूट सेक्टर व्हायरस कोणता मानला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी ब्रेन जो आहे हे त्याचं नाव आहे. 1986 मध्ये तयार करण्यात आलेला ब्रेन हा संगणकातील पहिला बूट सेक्टर व्हायरस मानला जातो. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा, डिजिटल सिग्नेचरचा मुख्य उपयोग काय आहे? तर बघा, डिजिटल सिग्नेचरचा मुख्य उपयोग जो आहे तो सत्यता पडताळणे म्हणजे ऑथेंटिफिकेशन याच्यासाठी तो वापर केला जातो. तर बघा, डिजिटल सिग्नेचरचा जो वापर आहे तो संदेशाची सत्यता आणि तो बदलला गेला नाही याची खात्री करण्यासाठी त्याचा वापर होतो. तर बघा, मजकूर गुप्त ठेवण्यासाठी इन्क्रिप्शनचा वापर होतो. तो इन्क्रिप्शन म्हणजे काय, जो मजकूर आहे तो कोडिंगमध्ये किंवा बारकोड पद्धतीत लिहिला जातो. ठीक आहे, त्यालाच इन्क्रिप्शन असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आपला सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे? तर बघा, सातपुडा जी पर्वतरांग आहे ती महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला स्थित आहे. तर बघा, स्थान कोणतं आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती. महत्व काय, तर ही पर्वतरांग उत्तरेकडील कोणत्या दोन नद्या बघा, नर्मदा नदी उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील तापी नदीच्या खोऱ्याला वेगळे करते. ठीक आहे. तर याच्यातून तुम्हाला जर असा प्रश्न आला तर तुम्ही असं उत्तर त्याचं लिहू शकता. ठीक आहे. या रांगेचा काही भाग कुठे असतो? अमरावती जिल्ह्यात आहे. तर तिला गाविल गड टेकड्या असंही म्हटलं जातं. ठीक आहे. सारखी निसर्गरम्य ठिकाणे सातपुडा पर्वत रांगेत येतात, हे लक्षात ठेवा. पाचवा प्रश्न बघा आपला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात नियोजित होते परंतु कॉलराच्या साथीमुळे ते मुंबईला हलवण्यात आले? ठीक आहे. तर बघा, याच्यात या प्रश्नात आणखी एक महत्वाचं आहे की पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालंय? ते मुंबईला झालंय. पण अगोदर कुठे होतं? तर अगोदर जे ठेवलं होतं ते पुण्याला ठेवलं होतं. पण साथ होती, कॉलराची साथ आली होती, त्यामुळे पुण्यावरून ते मुंबईला हलवण्यात आलं होतं. तर बघा, पहिले अधिवेशन बघा कधी झाले होते? 28 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान झाले होते 1885 मध्ये मुंबई येथे व्ही.सी. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. प्रश्न बघा आपला, कांदे पोहे हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा, कांदे पोहे हा जो सामासिक शब्द आहे तो कसा तयार झालाय बघा. कांदे पोहे म्हणजेच कांदे घालून केलेले पोहे, यामध्ये मध्यम पदाचा लोप होतो. ठीक आहे. म्हणून याला काय म्हणतात? मध्यम पदलोपी समास. तर मध्यम पदलोपी समास जो आहे, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. सातवा प्रश्न बघा, संगणक सुरक्षेमध्ये MFF चा मुख्य उद्देश काय आहे? तर MFF म्हणजेच काय, तर मल्टी फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणजेच MFA. ठीक आहे. तर याचा आपल्याला काय उद्देश काय विचारलाय, तर याचा उद्देश काय असतो, तो वापरकर्त्याला योग्य व्यक्ती आहे याची खात्री करण्यासाठी लॉग इन करताना अनेक स्रोतांकडून पडताळणी केली जाते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, एकापेक्षा जास्त टप्प्यात सत्यता पडताळणे, म्हणजेच MFA चा हा एक उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. सॉरी. आठवा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? नॅशनल पार्क्स आपल्याला विचारले आहे. तर बघा, एकूण 6 जे आहे ते राष्ट्रीय उद्यान आहेत. तर कोणकोणते आहे बघा. पहिलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे चंद्रपूर येथे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई आणि ठाणेमध्ये ते पसरलेलं आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे गोंदिया येथे आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर येथे आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाट अमरावती आणि चांदिवली राष्ट्रीय उद्यान जे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे पसरलेले आहे. ठीक आहे. तर एकूण 6 आपले उद्यान आहेत. ठीक आहे. तर बघा, इथे सगळ्यांचं तुम्हाला नावं दिलेली आहेत आणि कोठे कुठे आहे ते सुद्धा इथे स्पष्टीकरणामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए 6. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या शिखरास महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानले जाते? तर बघा, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट जे आहे ते कळसुबाई हे जे शिखर आहे त्याला मानले जाते. तर बघा, कळसुबाई हे जे शिखर आहे ते त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. ठीक आहे. तर हे कुठे असते? तर सैवत शृंखलेतील सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात कुठे असतं? ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. कुठे? अकोले तालुक्यामध्ये. ठीक आहे.
10वा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर बघा महाराष्ट्राचे जे नवीन राज्यपाल आहेत ते ऑप्शन क्रमांक ए जिष्णू देववर्मा हे महाराष्ट्राचे नवीन 24वे राज्यपाल आहे, लक्षात ठेवा. अगोदर बघा ते जे होते तेलंगणाचे माजी राज्यपाल म्हणून यांनी कारभार सांभाळलं होतं. ठीक आहे. आणि अगोदरचे जे आपले होते याआधी कोण होते? तर याआधी आचार्य देवव्रत जे होते हे आपले राज्यपाल होते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण एक्झाम होईपर्यंत क्वेश्चन आन्सर सीरीज बघणार आहोत. ठीक आहे. थँक